दिवाळी ही आमच्या वर्षामध्ये एक कमाईचं साधन असतं। जहाँ 10 लेते थे वहाँ हमको 2 रुपये 5 रुपये तक भी लेने की ज़रूरत ऐसी भी आ गई थी। क्लास में भी मतलब मेरे को जो मतलब एक गर्ल्स एंड बॉयज़ को रिस्पेक्ट मिलती थी मेरे को नहीं मिलती थी। जॉब के लिए भी बहुत कोई गंदी नज़र से देखता है। आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड हे सगळं काही असावं। कि अल्लाह तूने हमको ऐसे क्यों बनाया। नमस्कार, मॉरल महाराष्ट्राच्या दिवाळी विशेष ह्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी, दिव्यांचा सण, दिवाळी आनंदाचा क्षण। आपण सगळेजण कोविडच्या परिस्थितीमध्ये आहोत आणि हळूहळू याच्यावरती मात करत आहोत। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे असलेले पेशंट आणि आता कमी होणारी रुग्णांची संख्या यामध्ये फार फरक पडत आहे। अर्थात हे सगळं शक्य झालं ते आपल्या प्रशासनाच्या सहकार्यामुळे। जनता म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी कोविडच्या काळामध्ये जी काळजी घ्यावायची आहे ती सगळी काळजी घेतली त्यामुळे। तर आज आपण जाणून घेणार आहोत मॉरल महाराष्ट्राच्या माध्यमातून त्यांची दिवाळी। त्यांची हो त्यांची दिवाळी। आपल्याला वाटत असेल की त्यांची दिवाळी वेगळी कशी। पण नक्की ही दिवाळी वेगळी आहे त्यांच्यासाठी, ही दिवाळी वेगळी आहे आपल्यासाठी। कारण तुमच्या आमच्या घरामध्ये जी दिवाळी असते ती त्यांच्या घरामध्ये असेलच असं नाही आहे। मग हे ते म्हणजे नेमके कोण, जे आपल्या आजूबाजूला राहतात, आपल्या आजूबाजूला दिसतात पण कधी आपल्या नजरेसमोर येत नाही। आपल्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य असतं ते कुठल्या तरी सण समारंभाच्या निमित्ताने, कुठल्या तरी लग्न कार्याच्या निमित्ताने। त्याच्या व्यतिरिक्त ते जे आहेत ते आपल्याला इतर कुठेही दिसत नाही। दिसतात तर कुठंतरी बाजारामध्ये बाजार मागत असतात ना, दिसतात तर कुठेतरी लग्न समारंभांच्या कार्यक्रमामध्ये नाच गाणे करत असताना। ही जी ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे यांचा मुख्य उदरनिर्वाहाचा व्यवसाय कुठला किंवा ते काय करतात हे जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने बधाई बसती, म्हणजे कुठल्याही लग्न समारंभामध्ये असेल, कोणाच्या घरी बाळ जन्माला आलं असेल, त्यांच्याकडचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामधून नाच गाणे करून जे पैसे त्यांना मिळतात हा एक त्यांचं उत्पन्नाचं साधन असतं। दुसरं उत्पन्नाचं साधन आहे ते म्हणजे लग्न समारंभामध्ये डान्सचा शो करणं किंवा ज्याला आपण नाच गाणे म्हणतो ते करणं आणि पैसा कमवणं। तिसरं उत्पन्नाचं साधन आहे ते बाजार मागणे। बाजार मागणे किंवा बाजार मंगती म्हणजे काय, तर ही सगळी जी कम्युनिटी आहे ती दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बाजार मागतात किंवा ज्याला तुमच्या आमच्या भाषेमध्ये आपण भीक मागणं म्हणू शकतो। पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीच्या, हिजडा कम्युनिटीच्या किंवा किन्नर समुदायाच्या प्रथा परंपरेचा एक भाग आहे। आणि असं नाही आहे की ह्या सगळ्या कम्युनिटीला बाजार मागायला आवडतं किंवा काय, पण ते मागतात याचं कारण हेही आहे की तुम्ही आम्ही त्यांना समाजामध्ये ॲक्सेप्ट करत नाही। रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या त्यांच्यासाठी उपलब्ध होत नाही, म्हणून ही सगळी लोकं जी आहेत ती अशा पद्धतीने स्वतःचा उदरनिर्वाह करतात। ह्या ज्या सगळ्या काळामध्ये ही सगळी लोकं कशी राहिलीत, हे ते म्हणजे कोण, हे त्यांची दिवाळी म्हणजे काय, हे आपण जाणून घेणार आहोत। लॉकडाउन का टाइम ऐसा था कि सब बाज़ार बंद थे। पर्सनली हम जो वर्क करते हैं, जो मतलब हम जो भी करते हैं, सेक्स वर्क जो भी हम लोग करते हैं, तो उसके लिए भी हमको बहुत प्रॉब्लम था कि कोई जल्दी आकर मिलता नहीं था। सोचने मतलब नज़दीक आने के लिए भी लोग सोचते थे कि जाना या नहीं जाना। तो जो भी हमारे पास था पहले जमा हुआ हमने वही लॉकडाउन में फ़िलहाल तो वही चलाए, और फिर उसके अलावा हम लोग को जो किट वगैरह जो मिलती थी उसी में हमने दिन निकाले। जो बाज़ार में हम लोग जो मांगने जाते थे, और फिर लॉकडाउन में तो सब बंद था। फिर उसके बाद जब खुला तो ये जो छोटी छोटी मंडियाँ भरती थी वहाँ मांगने के लिए जाते थे तो वो हम बोलते थे हमारे पास से खुद नहीं है तो हम तुमको क्या देंगे। तो हम लोग जहाँ 10 लेते थे वहाँ हमको 2 रुपये 5 रुपये तक भी लेने की ज़रूरत ऐसी भी आ गई थी कि हमको ऐसी शर्मिंदगी महसूस होती थी वो 1 रुपये को देख के कि अल्लाह तूने हमको ऐसे क्यों बनाया। मिल ही नहीं रहा था मतलब कुछ भी, हर तरफ से पैसे आने का हर चांस बनता कि हमारी फैमिली वाले हमको एक्सेप्ट ही नहीं करते। फैमिली वाले हमारे बालों पर बोलते, हमारे बाल क्यों बढ़ा रहे, तूने बाल क्यों ऐसे, तुम्हारे कपड़े क्यों ऐसे, तुम्हारा मेकअप क्यों, हर चीज़ पे हमारे ऑब्जेक्शन है। फैमिली एक्सेप्ट ही नहीं करती हम लोग को। बहुत टॉर्चर फैमिली से भी होता है, साथ साथ बाहर भी बहुत ज़्यादा टॉर्चर होता है। सोचते भी हैं, नफ़रत भी हमसे करते हैं और लोग हमसे चाहत भी हमारी ही करते हैं ज़्यादा।
कुठे ट्रेनमध्ये असेल, बाजारामध्ये असेल, ह्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीला आपण 5-10 रुपये देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद अपेक्षित करतो, पण त्यांचा आपला संबंध जो असतो तो फक्त आशीर्वादापुरता असतो. आपण कधी त्यांच्याशी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करत नाही, कधी त्यांच्याशी मैत्री करत नाही. मैं वैसे तो एक डिज़ाइनर हूँ. फैमिली में पहले बोला कि मेरे को डिज़ाइनिंग करनी है, तो सबका रिएक्शन ऐसा था जैसे मतलब बहुत अतरंगी. तो फिर मेरे को मतलब मेरे अंदर इंटरेस्टेड था, मेरे को डिज़ाइनिंग करने की थी, कोई किसी भी हाल में डिज़ाइनिंग करनी ही थी. मतलब एक जगह क्लास लगाई, क्लास लगाने के बाद में मेरे को बहुत सारी प्रॉब्लम क्रिएट हुई. वहाँ पे क्लास में भी मतलब मेरे को जो मतलब एक गर्ल्स एंड बॉयज़ को रिस्पेक्ट मिलती थी, मेरे को नहीं मिलती थी. उसके बाद में बाहर का टेंशन के अलावा फिर फैमिली का भी प्रॉब्लम अलग. मेरा पूरा हाफ कोर्स होने तक के फैमिली को पता नहीं था कि मैं फैशन डिज़ाइनिंग कर रही हूँ बोल के. पर जब पता चला तो मेरे ऊपर मतलब बहुत ज़्यादा मेरे को मारा गया. फिर मतलब मेरे को बहुत ज़्यादा एक किस्म का टॉर्चर किया गया. फिर जैसे तैसे मतलब मेरा कोर्स ख़त्म हुआ, मैंने मेरी मतलब थोड़ा मेरे लिए स्टैंड लेना स्टार्ट कर दिया. ये मेरे डिज़ाइंस है और भी मैं मेहंदी क्लास भी कर रही हूँ. मतलब फैमिली को पता नहीं है मेरे कि मैं मेहंदी क्लास कर रही हूँ बोल के. और मेरा मतलब एक ड्रीम है कि मैं मेकअप आर्टिस्ट का भी कोर्स करूँ. मतलब मेरे 2 कोर्स हो चुके हैं, एक फैशन डिज़ाइनिंग का हो गया, अभी मेहंदी आर्टिस्ट का भी लगभग होने में कंप्लीट होने में है. और मैं चाहती हूँ कि अभी मेरा मतलब मेकअप आर्टिस्ट का भी कोर्स हो जाए. मैं जैसे कि मतलब डिज़ाइनिंग काम करती हूँ ना, तो मतलब पहले तो कोई डालता नहीं है मतलब मेरे पास में कपड़े. अगर कोई डालता है तो उसमें भी मतलब 25 तरीके से क्वेश्चन करते हो कि मतलब कैसे करते हो, क्या करते हो. तो मतलब पूरी तरीके से ये करना भी एक डिफ़िकल्टी है मेरे लिए. क्या बोलते हैं उसको, मतलब करो तो प्रॉब्लम, नहीं करो तो प्रॉब्लम. तो मैं एक ऐसा करना चाहती हूँ, एक मतलब मिसाल कायम करना चाहती हूँ कि मतलब ये होने से और टीजी होने से, LGBT से रिलेटेड होने से ऐसा नहीं है कि कुछ नहीं कर सकते. अपन बहुत कुछ कर सकते हैं. उस मतलब उस दर्जे पे चढ़कर अपन इज्जत कमा सकते हैं. बस थोड़ा समाज का नज़रिया चेंज होना चाहिए. चाहतला मेकअप आर्टिस्ट बनायचे, पण अडचण आहे तिला स्वीकारण्याची. चाहतनी ज्या पार्लरमध्ये, ज्या क्लासेसमध्ये स्वतःसाठी मेकअप आर्टिस्ट बनण्याकरता प्रवेश घेऊ इच्छिला, त्या ठिकाणी तिला प्रवेश नाकारण्यात आला. चाहत सध्या मेकअप तर करते, पण यूट्यूबच्या माध्यमातून यूट्यूबवरती जे व्हिडिओ दाखवलेले असतात ते व्हिडिओ ती पाहते आणि मेकअप करण्यासाठीचं जे काही टेक्निक्स आहे, स्किल्स आहे ते ती शिकते. लॉकडाऊनमध्ये आम्हाला म्हणजे सर्व लोकांना किराया माफ करण्यात आलेला आहे 3 महिन्यांचा, पण आम्हाला कुठलाही किराया वगैरे माफ करण्यात नाही आलेला घरचा. गव्हर्नमेंटने जे काही राशन वगैरे वाटप केलं तसं आमच्या किन्नर लोकांना कोणीही वाटप नाही केलेलं. आणि परत म्हणजे लोकांना 50 वर्षानंतर जे काही पेन्शन वगैरे लागू होते तसं आमच्या किन्नर लोकांना कुठलीच पेन्शन वगैरे भेटत नाही. त्याबद्दलची आमची मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे. आणि परत आमच्यामध्ये काही लोक शिकलेले पण आहेत. काही लोकांचं ग्रॅज्युएशन फायनल झालेलं आहे, कोणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यामध्ये आम्हाला नोकरी करत असताना कोणी टॉन्टिंग करतात, चिडवतात. त्या कारणामुळे इरिटेशन होऊन आम्हाला आमचे काम सोडावं लागते. आणि मग आम्हाला कमाईचं काही म्हणजे साधन नसल्यामुळे आम्हाला रोडावरती जाऊन भीक मागावं लागतं. दुकानामध्ये, टोलनाक्यावरती, सिग्नलवरती 5-5 रुपये, 10-10 रुपये, 1-1 रुपये असं करून आम्हाला भीक मागावं लागतं. त्यावेळेस आमचं म्हणजे पोट भरण्याचं साधन उपलब्ध होतं आम्हाला. आणि त्यामध्ये म्हणजे भीक मागतानाही असं आता ह्यावेळेस तर आम्हाला इतकी प्रॉब्लेम्स येणार आहेत. आणि आता दिवाळीमध्ये आमचं मेन सीझन असतं की म्हणजे दिवाळी ही आमची वर्षामध्ये एक कमाईचं साधन असतं. आणि दिवाळीमध्येच म्हणजे आता लॉकडाऊन लागून गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे कमाईचं काहीच साधन नाही आहे. किंवा आम्ही जे म्हणजे एखाद्या दुकानदाराला, एखाद्या व्यक्तीला आम्ही जे आमच्या हक्काने आम्ही पैसे मागायचो तसं आम्ही ह्यावेळेस हक्काने काही मागू शकत नाहीत. स्त्री, पुरुष आणि किन्नर म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणून असं जे काय आम्हाला भेटलेलं आहे तिसरं स्थान गव्हर्नमेंटकडून, पण त्याचा कुठलाही आम्हाला फायदा होत नाही. ट्रान्सजेंडर म्हणून आमचं जे काही ॲक्सेप्टन्स झालेलं आहे त्याला बरेच वर्ष झालेले आहेत. आणि ते होऊनही आम्हाला कुठलेही म्हणजे गव्हर्नमेंटची जे काही नोकरी आहे किंवा पोलीस भरती आहे किंवा कुठलीही काही XYZ आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही जागा भेटत नाही. महाराष्ट्रामध्ये GR पास झालेला नाही आहे पोलीस भरतीचा. आता माझं वय 29 वर्ष आहे आणि माझं ग्रॅज्युएशन फायनल झालेलं आहे. GR पास झाला तर म्हणजे मी नोकरीला अप्लाय करू शकते. आणि जर नाही झालं तर म्हणजे माझं शिक्षण होऊन काहीच फायदा नाही असं मला वाटतंय. आम्ही पण समाजाचा एक घटक आहोत. आम्ही पण आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तसं आम्हाला नॉर्मल माणसाप्रमाणे आम्हाला वागणूक द्या. आम्हाला नोकरी वगैरे तर भेटत नाही, पण आम्ही जे काही भीक मागायला जातो तर आम्हाला इज्जतीने काही तुमच्याकडून दानदक्षिणा होत असेल तर ती व्यवस्थित द्या आणि आमचं पोट भरण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा. बस एवढंच आमचं म्हणणं आहे. ज्या देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो तेच जे ह्या देशाचे नागरिक आहेत, तुम्हा आम्हाला ह्या देशाने जे घटनेचे अधिकार दिलेले आहेत
तेच अधिकार त्यांनासुद्धा दिलेले आहेत. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न त्या जर आपण ऐकल्या तर मन आपलं उदास होऊन जातं. पहले तो सर हम लोग शुक्रिया अदा करते हैं कि आप लोग यहाँ तक आए कि हम लोग की जानकारी लेने के लिए, देखने समझने के लिए. काम के लिए किसी के पास जाते हैं तो वो लोग तो ऐसी दूरी कर देते हैं, वो तो ऐसे बुलाते नहीं, जैसे कि सारी बीमारी हम लोग ने लेकर आए हैं. राशन के लिए भी लॉकडाउन में बोले तो हमें बहुत, जहाँ बोले तो 2 टाइम का खाना खाते थे, तो बड़ी मुश्किल से 1 टाइम खा के दिन निकाले हैं. बहुत कोई दिन खाते थे, कोई दिन नहीं खाते थे. कहीं बाहर जाके चाय पीते थे किसी के पास. कोई बोलता था आज कि हम आपको राशन ला के देते हैं, तो वो आता था 1 महीने के बाद आता था वो. अभी भी हम जॉब के लिए तो रेडी है. तो यही जो प्रोग्राम चलते हम लोग के डांस वो किए थे. जब पहले का ही जो कुछ जमा था हम लोग के पास, तो हम लोग ने हमारा खुद का किया. और हम लोग से जो अड़ोस पड़ोस में रहते थे वो लोग का भी देखे नहीं गया, क्योंकि अपने आप पर जो मजबूरी चल रही थी वो भी उसी हालत में थे. हम लोग तो भी बाहर जाकर ला लेते कुछ, वो लोग भी जाकर नहीं ला सकते थे, तो हम लोग ने उनको भी दिया था कुछ. अड़ोस पड़ोस में रहते थे, कोई अगर जॉब के लिए बुला रहा है तो कोई मन में बोले तो ये सोच कर नहीं बुलाता कि मैं इसी को जॉब दूंगा, वो अपने फ़ायदे के लिए बुलाता था. जिस दिन छुट्टी होती थी पूरे ऑफिस के, वो अकेले में बुलाना, कुछ गंदी बातें करना, कुछ गलीज़ बातें करना, कुछ उल्टा सीधा बोलना. जैसे वो ऐसे समझते कि ये बहुत मजबूर है, मैं जो चाहूँगा, मैं जो बोलूँगा ये मान लेंगे, या आप 2000 ले लो, 3000 ले लो, ऐसे कर लो, वैसे कर लो. लेकिन हर कोई एक जैसा नहीं होता. ऐसा कोई मजबूरी के लिए करता है. अब जो बनकर आया है वो तो वैसे ही रहने वाला है ना. लोगों के ताने सुनकर वो तो अच्छा नहीं हो जाएगा. उसमें जो प्रॉब्लम है, जो डिफ़िकल्टी है, वो तो वैसे ही रहेगा ना. तो अब लोग एक तो अच्छी नज़र से देखते नहीं हैं, एकदम कंधे से कंधा मिला के चलने को. हम जब सोचो अच्छा कि किसी के साथ अच्छे से, हम भी चाहते हैं कि हमको वो इज़्ज़त मिले. जैसे मेल फीमेल लोग रहते हैं तो वैसे भी हम चाहते हैं कि हमें वैसी इज़्ज़त मिले, हम भी रहना चाहते हैं. लेकिन कोई देखो, रास्ते से चलो तो 10 लोग देखेंगे जाते टाइम, और उसमें कुछ हंसेंगे. जैसे कि कोई वो चल रहा है, मेला चल रहा है या कोई सर्कस चल रही है, उसमें से कुछ लोग हंसते हैं. हर लोग ने नज़रिए में ऐसा बना लिया है कि ये लोग मज़े के लिए है, मजाक उड़ाने के लिए है, हंसने के लिए है. लोग हंसते हैं देख के, तो उनका टाइम पास करने के लिए लोग ने ऐसा नज़रिया बना लिया है. काम की भी हमको बहुत ज़रूरत है, टैलेंट है, सब है, मेहंदी डालते हैं, कपड़े सीते हैं वो, लेकिन लोग आने नहीं देते हैं, काम पे रखते नहीं हैं जल्दी. जैसे अभी बहुत सारे हम लोग के साथ में कोई मेहंदी डालता है, और हमें आगे बहुत कुछ सीखना भी, हमें बहुत इंटरेस्ट है, लेकिन बहुत सारों की हिम्मत टूट भी जाती है कि लोग कोई बुरा बोलते हैं कि नहीं, अरे दुनिया में तो और भी सारे लोग हैं, उनको छोड़ के आप जैसे को क्यों रखेंगे वो काम पे, इतने अच्छे भी है. तो उससे इंसान की जो हिम्मत और टूट जाती है सर. इसलिए जो लोग बुरा भी बोलते हैं तो बस मेरी यही उनसे गुजारिश है कि वो साथ दे. जब बुरा अच्छा नहीं बोल सकते तो बुरा भी मत बोलिए. तर चाहत तिचा लॉकडाऊनमधला अनुभव सांगत असताना सांगत होती की लोकांनी रेशनची मदत केली, पण माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की तू इथे राहू नको, तुझ्यामुळे आमच्याकडे अशा पद्धतीने लोक वाईट नजरेने बघतात. तर वाईट म्हणजे चाहत सांगते की मी वाईट म्हणजे काय आहे, मला जसं वाटतं तशा पद्धतीने तर मी राहते, मग तुम्ही जसा मेकअप करता तसाच मेकअप मीही करते. तर असे अनेक प्रश्न ह्या ट्रान्सजेंडर LGBTQ समुदायासमोर आहेत, जे त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी, त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठीची लढाई लढत आहेत. आता शासनाने आमच्यासाठी एवढं करावे, आमच्या राहण्यासाठीची व्यवस्था करून द्यायला पाहिजे. जेव्हा इतर लोकांसाठी तुम्ही घरकुल वगैरे देतात, तर आमचाही ट्रान्सजेंडर लोकांचाही विचार करून जी तुमची शासनाची पडीक जागा असेल, जिथे काही वस्ती वगैरे नसेल, तर अशा ठिकाणी आम्हाला जी जागा आहे गव्हर्नमेंटने दिली, तर त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी राहू. आम्हाला घरं नाही राहायला, आम्हाला घरं भेटावा, आम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड हे सगळं काही असावं. आणि खूप वेळा तर असं दिसून येतं की ही सगळी कम्युनिटी आपल्याला जर कुठून रस्त्याने जाताना दिसत असेल तर बहुतांश लोक आपला रस्ता बदलून जाताना दिसतात, कारण त्यांच्याबद्दल आपल्याला भीती वाटते. ही अकारण असलेली भीती कशा करताय? ह्या दिवाळीच्या निमित्ताने आपण नक्की याचा विचार आपल्या मनामध्ये केला पाहिजे की आपल्याला भीती कशाची वाटते, आणि ते म्हणजे नेमके कोण, हे पुन्हा एकदा आपण वारंवार आपल्या मनाला विचारलं पाहिजे. LGBTQ समुदाय म्हणून जर पाहिलं तर देशामध्ये 90% कम्युनिटीला फोर्सफुली त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं.
ते ज्या पद्धतीने राहतात, ज्या पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करतात, हे कुटुंबामध्ये कधी ॲक्सेप्टच केलं जात नाही. त्यामुळे कुटुंब स्वतःची प्रतिष्ठा यामुळे आपल्या जन्माला आलेल्या स्वतःच्या मुलाला किंवा स्वतःच्या मुलीला आपल्यापासून दूर करतात आणि घर सोडायला भाग पाडतात. जर आपण आपल्या देशातल्या राज्यातल्या ह्या सगळ्या कम्युनिटीला जर बोललो तर जवळपास आकडेवारी अशी सांगते की 90% ट्रान्सजेंडर कम्युनिटी जी आहे त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलेलं आहे. कारण घरामध्ये त्यांना पालकांनीही स्वीकारलं नाही, नातेवाईकांनाही स्वीकारलं नाही आणि भावंडांनीही स्वीकारलं नाही. पण LGBTQ ही काय आज उदयास आलेली संकल्पना नाही आहे. खरं तर ह्या समुदायाचं अस्तित्व आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये आणि याहीपेक्षा अजून खोलवर जाऊन सांगायचं झालं तर मानव समाजामध्ये वर्षानुवर्ष परंपरागत चालत आलेलं नातं आहे. ही जी कम्युनिटी आहे त्यांचं स्वतःची एक परंपरा आहे, कल्चर आहे, रूढी आहेत, प्रथा आहेत, एक धर्म आहे. ह्या सगळ्या धर्माच्या अनुसरून ह्या सगळ्यांचं वागणूक आहे, रीतिरिवाज आहे, हे सगळे फॉलो करत असतात. खरं पाहिलं तर आपल्या देशामध्ये LGBTQ समुदाय हा खऱ्या अर्थाने 2014च्या नालसा निकालपत्रानंतर मुख्य प्रवाहामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. नालसा म्हणजे नॅशनल लीगल अथॉरिटी ऑफ इंडियाचं हे निकालपत्र, ह्या निकालपत्राने LGBTQ समुदायाला घटनेने दिलेले, भारतीय राज्यघटनेने दिलेले जे हक्क आहेत, जगण्याचा हक्क, जीविताचा हक्क, उपजीविकेचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि एका नागरिकाला मूलभूत हक्क जे आहे घटनांनी दिलेले आहेत, हे सगळे हक्क ह्या LGBTQ समुदायाचे आणि प्रामुख्याने ट्रान्सजेंडर समुदायाचे स्वीकारलेले आहेत, मान्य केलेले आहेत. 2014 नंतर हा जो समुदाय आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मेनस्ट्रीममध्ये यायला सुरुवात झालेली. त्यासाठी ते धडपड करतायत. पण ही त्यांनी केलेली एक पहल होती, त्यांनी उचललेलं एक पाऊल होतं. यासाठी आता एक पाऊल, एक हात मदतीचा, एक हात मैत्रीचा जो आहे तो आम्हाला त्यांच्यासमोर द्यावा लागणार आहे. तेव्हाच त्यांच्या आणि आपल्यामध्ये असलेला जो फरक आहे, जो आपण विनाकारण मनामध्ये ठेवलेला आहे, तो फरक दूर होऊ शकतो. आणि तेही आपल्या देशाचे नागरिक आहेत म्हणून त्यांनाही आपल्या इतकाच जगण्याचा, आपल्यासारखंच जीवन व्यतीत करण्याचा हक्क आहे. ह्यासाठी म्हणून ही जी दिवाळी आहे ही त्यांची दिवाळी विशेष करण्यासाठी दिव्याची वात, दिवाळीचा लख्ख उजेड हा जो आहे तो आपल्यामध्ये विचारांमध्ये पेरला जावा, ह्यासाठीचाच हा दिवाळीचा विशेष कार्यक्रम त्यांची दिवाळी मॉरल महाराष्ट्राच्या वतीने.